रामकृष्ण. भोळा भाव आणि देवा मला पावासा असं आहे. भोळे भाविक जुनाट चांगले त्यांचे प्रेम आवडे विठ्ठला. म्हणून विशेष काही आटास न करता जसं वाणीत येईल त्या पद्धतीने स्वर लागल किंवा सुरू होईल अशा पद्धतीनं आहे. हा वा. हरि ओम. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनु हरि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शुक्लां ब्रह्मा विचार सार परमा मद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारपहं हस्ते स्फटिकमालिका विदधी पद्मासने संस्थितां वन्दे परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारी येली. तुका भासला पूर्ण ब्रह्मप्रकाशी जळी रक्षले निर्जीवा कागदासी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. आत्मरूप गणेशाचे करिता स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. नमस्तु अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशुरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. हरि ओम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हा होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह पुण्यपावन श्री क्षेत्र घरणी गाव या गावातील परमार्थिक पूर्ण आयुष्य मानवदेहाचं जसं शास्त्रानं वर्णन करावं गृहस्थी जीवनाचं
त्याप्रमाणे आपलं जीवन यथार्थपणे अनुभवून जो देह ज्याच्यासाठी दिला होता त्याच्यासाठी वापरून, तो देह ज्याचा होता त्याला देऊन आपल्या स्वरूप परमात्म्याशी एकरूप झालेले ब्रह्मलीन भगवत स्वरूप, तीर्थ स्वरूप, वैकुंठवासी, ज्यांना आपण सगळेजण प्रेमाने काका म्हणत होतो, त्यांची काका या शब्दाने स्मृती सगळ्यांच्या हृदयात आहे. ते आपले सर्वांचे काका, दादा, भाऊ आणि आबांचे वडील. त्यांना जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यांच्या निमित्तानं हा वर्ष श्राद्धेचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. पुण्यवानाचं पुण्यस्मरण असतं, त्यांची पुण्यतिथी असते. त्यांना या कर्मकांडाचा कुठलाही बाध राहत नाही, कारण पिंड ज्याच्यासाठी दिला त्या पदावर नेऊन पोहोचवला की संपलं. आणि म्हणून त्यांच्या निमित्तानं ही वर्ष श्राद्ध आणि अखंड हरिनाम सप्ताह अशा भव्य दिव्य स्वरूपामध्ये या प्रतिकूल अशा कलियुगाच्या काळामध्ये, कारण कलियुग हा कलेचा युग आहे, इथं कलेला किंमत आहे आणि म्हणून कलाकारांची संख्या भरपूर आहे. वास्तविक साधूंची ओळख दुर्मिळ आहे, दुर्घोळ आहे, अवघड आहे, कळत नाही. कारण प्रत्येक साधूंचं जीवन वेगळं असते. एका साधूची आपण आध्यात्मिक किंवा साधू संतांच्या शब्दातून किंवा शास्त्राकडून आपण ओळख जर बाह्य रूपानं करून घेतली आणि तशा प्रकारची चौकट तयार करून ती चौकट कुणाच्या याच्यामध्ये बसते चरित्रात, तो म्हणजे साधू, अशी जर आपली धारणा असेल तर किंबहुना तो कदाचित ती चुकीची ठरते. कारण प्रत्येक साधूची अवस्थाच वेगळी असते आणि बाह्यरूपातून कळतच नाही. का? ते कळून देत नाहीत. कळालं की त्यांचं जीवन संपलं, उजागर झालं की तो खेळच संपला ना. जसा आपल्याकडे खेळ असायचा लपणापाणीचा खेळ, तो दिसला की तो आऊट व्हायचा ना, तो एक खेळच आहे. आणि म्हणून खेळ या प्रकरण संतांनी सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळू. म्हणून ज्ञान गिळून, कारण ज्ञानाचं प्रदर्शन नाही, तो अनुभव आहे. सांगता येत नाही ज्ञान, जे सांगितलं जातं त्याला विषयाचं रूप येते, म्हणून सांगता येत नाही. मग कसं ओळखणार हा प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न नाथाने तुमच्या आमच्यासाठी प्रगट केला आहे. ते ब्रह्म कुठं नाही, ब्रह्म सगळीकडेच आहे. त्याला बद्रिकानाथात किंवा एखाद्या केदारनाथाकडे किंवा एखाद्या कुठल्या तरी अतिशय दुर्गम जिथं मानव अजिबात जाऊ शकत नाही अशा पृथ्वीचे 2 असे ध्रुव आहेत जिथं मानव सृष्टी नाही. आपण फक्त केदारनाथ आणि बद्रीनाथच पाहतो, पण त्याहीपेक्षा अत्यंत कठीण अशी भूमी या पृथ्वीवर आहे. ती म्हणजे नॉर्थ, म्हणजे इंग्रजी शब्द आहेत, जे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, ज्या ठिकाणी हजारो मीटरचा असा बर्फ आहे कायम. 6 महिनेच दिवस आणि 6 महिने रात्र होते. आत्ताही आपण रामायणात ऐकतो ना, 6 महिने झोपायचा तो रावणाचा भाऊ. हे अशा काल्पनिक नाही, हे पूर्णपणे विज्ञान आहे. फक्त स्पष्ट त्याचा अभ्यास करून आपल्यापर्यंत माहिती पोहोचणारी माणसं आपल्याला मिळाले की ती माहिती आपल्याला लगेच उपलब्ध होते. असो, त्याही ठिकाणी गेलो तरी आपल्याला कुठं आणि अगदी माणसामध्ये अगदी गर्दीमध्ये
कुठंही पृथ्वीवर नव्हे, पृथ्वी सोडून पूर्ण अवकाशात ब्रह्मांडात कुठल्याही ग्रहावर कुठेही जा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, असा तो परमात्मा आहे. एवढा भरून आहे. ज्ञानोबारांच्या शब्दात सांगायचं तर ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरिदेश. घनदाट भरलाय, पण आम्हाला त्याच्या शोधात आयुष्य जातं, जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक जीव किंबहुना मानव तर नक्कीच आहे, त्याच्या शोधामध्ये फिरत असतो. भलेही त्याला देव म्हणत नसतील, कोणी आनंद म्हणत असतील, त्याचं नाव आनंद आहे. कारण तिथं गेलं आणि त्याची भेट झाली की तो आनंदरूप होतो, पाहणारा भेटणारा. आणि म्हणून त्या आनंदाच्या शोधात प्रत्येकजण फिरत असतो. त्याची ओळख होत नाही, त्याची भेट होत नाही. भेटीत तर एवढाच जन्म नाही, 184 योनीसुद्धा त्याच्यासाठी आहेत निर्माण झाल्या. भलेही त्याच्या प्राप्तीसाठी विषयाचं सेवन झालं असेल आणि त्या विषयाच्या सेवनाच्या पाठीमागं जी बुद्धी आहे ती आनंदाचीच की हो. एखादा व्यसनी मनुष्य असेल, त्या व्यसनाला विचारा दारू कशासाठी पितो, तो म्हणे आनंदासाठी. एक कुठल्याही व्यसनाधीन गेलेला, कुठल्याही भोगाधीन गेलेला कोणी जो असेल, त्याला तुम्ही उगं असं एकांतात घेऊन त्याला बोला, अरे एवढं कशासाठी करतो, मला खूप आनंद येतो, असं त्याला वाटतं. मग हे सगळ्या विषयाची रचनासुद्धा आनंदासाठीच आहे. आणि आनंद म्हणजे परमात्मा आहे. आणि नुसता आनंद नाही, तो परम आनंद आहे. कारण त्या स्वरूपाला भेटलं ना, पुन्हा दुःख नावाची वस्तूच राहत नाही, असा तो परमात्मा. म्हणून त्याच्याविषयी नाथबाबांनी एक प्रश्न केला आहे. आज ही 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. आम्ही एका मिनिटामध्ये मी विचारलं दादांना की तुमचा अभंग सांगा, नाहीतर अशी अभंग रचणारी तुम्ही ठरवून दिले का 7 दिवसाचे 7, कारण आमची परीक्षा होऊ द्या म्हणून. पण तसं नाही म्हणले, तुमच्या इच्छेप्रमाणे. मला असं वाटतंय की एका संतांनी प्रश्न उत्पन्न केला आहे की देव सगळीकडेच आहे आणि तो भेटत नाही. तुकोबाराने त्याला उत्तर दिलेलं आहे. कारण आपली कीर्तनात घ्यावा असं मला बऱ्याच वेळेस वाटतं, पण एवढा मोठा अभंग घेतला तर मग भजनी तर मला कुठेच बोलवणार नाहीत, ती अशी अडचण होते. त्यापेक्षा म्हणलं आज प्रवचनाची संधी आहे, त्याच्यावर थोडासा विचार आपण आपल्यालाच ऐकवायचा आहे, दुसऱ्याला नाही सांगायचा. हा असो. आणि म्हणून नाथबाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात, ब्रह्म सर्वगत सम जिथ आणू नाही विषम. बरं का, अणुबर सुद्धा विषमता नाही आणि सगळीकडे सम आहे. ब्रह्म सर्वगत सम जिथ आणू नाही विषम ऐसे जाणती. ते अतिदुर्गम, अशी अतिदुर्गम असलेली वस्तू जाणकार, जाणणारे, मानणारे नाही. बरेचसे माणसं मानतात, फक्त मानणं ही मनाचा भाव आहे आणि ही मायाकृत आहे. माया म्हणजे मन, माया, प्रकृती, जगत हे एकाच वस्तूचे 4 पर्यायी शब्द आहेत. प्रकृती म्हणजेच माया, मन म्हणजेच माया, आणि मनापासूनच मान्यता सुरू होतात आणि मायेत जीव अडकतो. कारण याला शास्त्र प्रमाण आहे, मनु नाम मनुष्य एवं कारणम बंध मोक्षाय बद्धाय विषयासंगो मुक्ताय निर्विषय मनहा. मन विषयाधीन जोपर्यंत आहे, जोपर्यंत मनामध्ये विषयाचं आकर्षण आहे, तोपर्यंत त्या मनाचं अस्तित्व आहे. ज्या दिवशी आकर्षण संपलं, मन संपलं. कारण मन काय, काहीच नाही. वाया मन हे नाव ज्ञानोबारायांच्या शब्दात. एरवी कल्पनाची सावयव, त्याला कल्पनाच केलेली आहे, त्याचं वास्तविक अस्तित्वच नाही. अस्तित्व कशाहून सिद्ध होतं, जोपर्यंत ज्या साधकामध्ये मान्यता आहे, मी याला मानतो, मी हे मानतो, मी ते मानतो, मी स्वतःला मानतो काहीतरी, ओळख स्वतःची नसते आणि मी काहीतरी मानत असतो स्वतःला, हे मान्यता म्हणजे जगत आहे. म्हणून तिथं सांगितलं ऐसे जाणती. ते अतिदुर्गम जाणतात. बरं का, तयाची भेटी झाली या भाग्य परम का. त्यांची भेट झाली ना, मग आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, कोंधाटले
पुढे परब्रह्म सावळे. हे सावळं सगळीकडेच भरलेलं आहे. फक्त दृष्टीवर आलेलं अज्ञानाचं पडळ हे दूर करणारा आम्हाला पाहिजे. संत साधू गुरु काहीच देत नाहीत कुणाला. तुमचीच वस्तू तुम्हाला ओळखून देतात. हे तुमची वस्तू बरं का, तुम्हाला आठवण नव्हती, एवढंच करतात ते. आणि एवढ्यासाठीच एवढा मोठा अट्टहास आहे, ती ओळखीसाठी. बाकी कोणी कुणाला काही देऊ शकत नाही. तुम्ही इतिहास बघा उघडून. दुर्योधनाला जर परिवर्तनच करायचं ठरवलं असतं भगवंतानं, नाहीत का बदलू शकत. महाभारत होऊच द्यायचं नसतं तर. पण जगाला सांगायचं होतं की असं होतंय, मी जरी आलो ना, तुम्ही नाही स्वीकारलं तर माझा उपयोगच नाही. मी जवळच आहे तुमच्या, पण तुमच्याकडे स्वीकृतीचं सामर्थ्य मी देऊन टाकले. मी तुमच्या पुढे आहे, पण तुम्ही मला मानला, मला जाणलं, मला ओळखलं तर उपयोग आहे. नाहीतर काय, मग मी काहीच करू शकत नाही. दुर्योधनाच्या सभेमध्ये कितीतरी प्रसंग, किती चमत्कार देवाने करून दाखवले, पण त्याची बुद्धी जी त्यानं ठरवलं होतं ते त्यानं बदललंच नाही. तो म्हणे, आम्ही शास्त्रकारांच्या मुखातून ऐकतो, तो म्हणे की मला धर्म कळतो पण माझी प्रवृत्ती होत नाही, आणि अधर्मही कळतो पण त्या अधर्माची निवृत्ती होत नाही. म्हणजे ही बुद्धीची धारणा आहे, आणि धारणेमध्ये धर्म असतो. आणि म्हणून ही धारणा बदलवण्यासाठी आपल्याला संतांची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांची धारणा कशी परिवर्तित झाली तो संपूर्ण इतिहास ते तुमच्या आमच्या समोर अभंग, ओव्या, ऋचा, श्लोक याच्यामध्ये आणून ठेवलेला आहे. का? एवढा दुर्गम अनुभव सहजासहजी जीवाला येणार नाही, आणि तो अनुभव येण्यासाठी साधू संतांनी तो स्वतःचा अनुभव शब्दबद्ध केलाय. कशासाठी म्हणा? तुमच्या आमच्यासाठी. कारण ते त्या वस्तूला प्राप्त झाल्यानंतर ते हृदय मातृवत होतं, भगवत होत होतं, आणि म्हणून त्यांच्या मुखातून निघत असतं. नाथबाबा म्हणतात त्यांची भेट आवश्यक आहे, त्यांची ओळख आम्हाला कशी होईल? ऐसे कैसियानी भेटते ते साधू. बरं का, कशाने भेटतील? त्याला त्यांनी भरपूर सांगितलं, प्राकृत सांगितलं. अरे दिवस मावळत जातोय, त्या सूर्याला थांबवता येईल. हातानं पोहून हा समुद्र एवढा दुष्कर आहे, पण पलीकडल्या तीराला जाता येईल. चंद्राचा अमृत सेवन करता येईल. भूत भविष्य वर्तमान आम्हाला समजून घेता येईल. बरं का, ध्येय, ध्यान आणि ध्याता या त्रिपुटीला सुद्धा आम्हाला ओळखून आपल्या ह्याच्यात जाता येईल. अहो, ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता याचीही त्रिपुटी मावळता येईल. आम्हाला तुरीय अवस्थेपर्यंत समाधीस्थ होता येईल, परंतु त्या महात्म्याची आम्हाला भेट होत नाही. परी त्या महात्म्याची भेट होत नाही. कशानं होईल? ऐसे कैसी आणि भेटते. तेव्हा नाथबाबांनी, ज्ञानोबांनी सगळ्यांनी याच्यावर उत्तर दिले. फक्त अभंगाच्या वेगवेगळ्या रचना आहेत. इथं जगद्गुरु तुकोबाराय त्याच अभंगाला अनुसरून कदाचित किंबहुना मनात सगळ्यांच्याच वाटलं असेल, नाथांनी एवढं मोठं अवघड करून ठेवलंय, शेवटच्या ह्याच्यामध्ये उत्तर दिलंय पण स्पष्ट झालं नसावं, आणि म्हणून त्यांनी असा अभंग रचना केली, ज्या अभंगाचे 4 चरणी अभंग आहेत, 5 चरण आहेत. ऐसे ऐसियानी भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सचिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थे वंदुरे. भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूतकृपा मोडी द्वेषकंदू, शत्रु मित्र पुत्र समकरी बंधुरे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. लघुत्व सर्व भावी अंगीकारी,
सांडी मांडी मी तुपन ऐशी थोरी रे, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचितारे, मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास, साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे जो विठला जाणीवेस गा. एकच आहे बघा, किती स्पष्ट आणि साध्या साध्या शब्दामध्ये आमच्या दैनंदिन जीवनाच्या भाषेमध्ये. शास्त्राची भाषा अवघड आहे. आम्ही नुसती संस्कृत म्हणू लागलं की तुम्हाला प्रभाव पडतो तुमच्या मनावर, पण कळत मात्र काही नाही. म्हणून फार जर पंडित मनुष्य आणला आमच्या खेड्यातल्या माणसाला काहीच कळत नाही. एक उदाहरण माझ्या बुद्धीत आता प्रकाशित केलं भगवंतानं, कदाचित ते तुम्हाला सांगायसाठीच. असंच ज्ञानाचा अहंकार झाला, शब्द ज्ञानाचा. कुणाला? उद्धवजींना. आणि कारण देवाच्या शाळेत गेले होते ते, स्वर्गातले देव होते ना, इंद्र, ही चंद्र, वरुण वगैरे, त्यांच्या शाळेत त्यांच्याबरोबर ट्युशन होतं त्यांचं. कुणाचं? उद्धवजीचं. आणि मग तेवढ्या मोठ्या लोकांच्या बरोबर बसल्यास काही नाही तर येणारच ना त्यांचं आपल्याकडे. हो, तो युग आला त्यांच्याबरोबर. आणि त्यांनी नेहमी शास्त्रातल्या अशा उंच उंच सिद्धांताचा उच्चार करायचा, बोलायचे. देवानं असं बघितलं त्यांच्याकडं, म्हणले ही काही चांगलं नाही बाबा, ही माझ्या भक्ताला असला डाग काही चांगला नाही, हे निघाला पाहिजे. कारण देव कसा आहे? कृपाळू आहे. कोणी ना कोण खरं ज्याचं प्रेम आहे ना, इमानदारीनं तुम्ही अहंकार करा. हो, इमानदारीनं अहंकार करा. फक्त तुम्हाला अहंकाराची जाणीव नसून लागते मला अहंकार आहे म्हणून, पण इमानदारीचा असावा. तो अहंकार देव घालवत असतो लीला करून. पण माहीत आहे मी अहंकार करावलो तरी करतो, त्याला दंभ म्हणतात. आणि तो निघत नाही. देव म्हणतो बघून घेतोस तू, बघ तू कडेला जातोस का? गळ्यात धोंडा बांधून जसं पवायला गेल्यानंतर तू कडेला जात नाही. हा तुझा धोंडा तुला कळाला ना हे असा आहे म्हणून, मग कशाला गळ्यात बांधून हिंडतोयस? असो, अशा पद्धतीनं त्याला ज्ञानाचा अहंकार झाला. तेव्हा उगच लीला केली. मथुरेत असताना रात्रीच्याला हुसहुस करून स्पुंदा स्पुंदी रडू लागले. रडता रडता उद्धवजीला थोडी जाग होती. देव नाटकीय आहे, त्याला कसलं दुःख आहे आणि कसलं सुख आहे. त्यानं सांगितलं सम्मोहम सर्वभूतेषु न मे प्रियस्ती न द्वेषस्ती. मला कुणी वाईट नाही, कुणी चांगला नाही. मी दुर्योधनाआधी कौरवांना मारलं, मग माझ्या घरच्याला मी सोडलं का? चुकले की सगळ्याला मारत असतो म्हणले मी. म्हणून तर यादवांना संपवून टाकला ना. त्याचं तर तिथं प्रेम असतं तर तिथं काय करता आलं असतं? हा, अभिमन्यूला सोडता आलं नसतं का? अरे त्याची दिलीला कळणं अवघड आहे, अगम्य आहे ते. आणि मग रडत असताना उद्धवजीला कळालं नाही. उद्धवजी जवळ येऊन म्हणतात, देवा एवढं दुःख, 2 वाजले रात्रीचे तुम्ही रडताय, एवढं कसलं दुःख असेल? मी तुमचा सखा आहे. पोटात खालवलं. कारण ज्यांना अंतकरणातून प्रेम असतं ना, त्याला समोरच्या आपल्या प्रियकराचं किंवा प्रिय व्यक्तीचं दुःख सहन होत नाही. तो रडू लागला. देव अगोदर रडला, नंतर हा रडू लागला. देवा मला सांगा, तुम्ही काही असो, मी माझा जीव देईन पण तुमचं दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणले आता आलं गिराईक आपल्या ओळीत. त्याने सांगितलं, बाबा मला खूप आठवण येते रे त्या गवळियांची, गोपिकांची, त्या गवळियांची, तिथल्या सगळ्या वृंदावनातली त्या गोकुळाची मला आठवण येते. आणि काय मला क्षणभर सुद्धा सोडून ते दूर राहत नव्हते. मग अशा मी इकडे इतके दिवस झाले येऊन त्यांची काय अवस्था झाली असेल, मी परत त्यांचा समाचार सुद्धा घेतला नाही. आणि माझ्याकडे असा कोणी माझा सखा नाही ज्यांना समजावेल, जाऊन समजावेल त्यांना. तेव्हा कुणाला पाठवू मी? ती म्हणले, देवा असं काही करू नका. एवढंच ना, मग मी जाऊन सांगतो ना त्यांना, मी समजावतो. म्हणले, देव याच्यासाठी तुला पाठवायचे, ते तुला समजवतात का तू त्याला समजवतोस? बघू म्हणले. हा, दुसऱ्या दिवशी तयारी केली चटकन, कारण आपला 1 तासाच्या आधी असतो. आणि गोकुळात गेले. आणि उद्धवजी तिथं पोहोचल्यानंतर पाहतात तिथली सगळ्या लोकांची अवस्था.
हो त्या गोपिकांची अवस्था पाहिली. महाराज असे गवळी असे उभा राहिले होते भोवताली आणि चर्चा करत होते. गवळणी चर्चा करत होती आणि डोळ्यातून अश्रुधारा, सगळं प्रेमानं विव्हळ अशा अवस्थेमध्ये उद्धवजी तिथं जातात. आणि भरजरी वस्त्र सगळं काही काय बघायचं काम नाही, कारण सगळा राजथाई ताट होता. गेले आणि सांगितलं, काय चर्चा चालू आहे, बघा ना त्या कानाची बघा, कृष्णाची बघा जरा, त्याच्या जीवाला लाज वाटत असेल का सांगा. कोण म्हणते? त्या गवळणी गोप. किती दिवस झाले गेले, काय नाही, एक फोन सुद्धा नाही, एक शब्द नाही, काही खबर नाही, मेलो आपण का जिवंत आहेत याची सुद्धा त्यांना. आणि इतके दिवस तर आम्हाला सोडून एक सेकंद सुद्धा राहिला नाही, इतके दिवस झालं, म्हणजे काय म्हणावं त्याला. अशा चर्चा आहेत. तेव्हा समोर उद्धवजी येतात आणि अशा प्रकारे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. गोपिका म्हणतात, आम्हाला सहनच होत नाही, आम्हाला असं वाटतं की यमुनेमध्ये यावं, सगळ्यांनी एकदाच आत्महत्या करून घ्यावी. ती विरह सहन होत नाही, कारण जसा देहामधला प्राण गेल्यानंतर या देहाला काही किंमत नाही, तसं या गोकुळाचं सगळं वैभवच त्या दिवशी त्या अक्रूरानं घेऊन गेलाय. नाव अक्रूर होतं त्याचं, पण वास्तविक तो क्रूर कृत्य करणारा होता, असं त्या चर्चा करू लागल्या. तेव्हा उद्धवजी जातात, म्हणले तसं नका करू, सगळेजण या इथं, त्यांचं चांगलं आहे, पण खरं सांगू तुम्हाला, देव तुमच्या जवळच आहे, तुमच्या जवळ आहे. बघा ना, ब्रह्म कुठंच नाही असं नाही. जेव्हा शास्त्राची भाषा समजावू लागले तेव्हा त्यांची भाषा तिकडली कशी होती, गवळीयाची ताकपिरे. त्यांना शाळा नाही, काय नाही. तुम्ही म्हणले हे तुमचं ब्रह्मज्ञान काय उपयोगाचं, कारण प्रेमानं विव्हळ झालेलं अंतकरण त्यांचं आणि त्या प्रेम समाधिस्थ झालेली सगळी मंडळी एका शब्दामध्ये पाहिली आणि सगळं शास्त्रच विसरून गेलं. येते वेळेस ती पितांबर, अंगावर कपडे काहीच नाहीत, अगदी पिशाच्यवत अवस्था झाली उद्धवजीची थोडक्यामध्ये. कारण त्यांच्या संगतीत गेल्यास काय अवस्था होते हे त्या उद्धवजींना लक्षात आलं. कारण शब्दज्ञान जेव्हा अनुभवात उतरतं तेव्हा अनुभव करता शिल्लक राहत नाही, कारण तो अनुभव स्वरूप होतो. ज्याचा अनुभव झाला तो दुरूप होतो. आणि मग त्याला लक्षात आलं नाही मी उद्धव आहे का काय. आणि भगवंतानं तिकडून पाहिल्यानंतर गेल्यास म्हणले, आज कल्याण झालं माझ्या लेकराचं. आणि पुन्हा भानावर आणलं देवानं, म्हणजे कल्पित भीर ठेवतात नंतर उगलीला करण्यासाठी, आनंदासाठी, बरं का. आणि म्हणून ही अवस्था देणारी मंडळी आमच्या जीवनात कशी भेटेल, नाथांचा प्रश्न आहे, त्यावर उत्तर आहे तुकोबारायांचं. ऐसे ऐसियानी भेटती ते साधू. बरं का, एवढं विश्वासानं या संबंध मानव जातीला सांगण्यासाठी स्वतःच्या गाठीला पूर्ण अनुभव पाहिजे. आलं का लक्षात? कारण हे कुणाचा तरी अभंग तुकोबाराने घेतलेला नाही, त्यांचा अनुभव शब्दात आणलाय. हा, आणि ज्यांना हे शब्दाचा अनुभव आला असेल, ज्या घट प्रगट होय बलिहारी उस घटकी, असं संत सांगतात. आणि म्हणून ज्यांच्या दर्शनानं, आता इथं दर्शन म्हणजे स्थूल दर्शन, जे आपण चरणाचं दर्शन घेतो, डोळ्यानं पाहतो, कारण डोळ्यानं पाहणं हे सुद्धा दर्शनच मोडलं जातं. पण शास्त्राच्या भाषेमध्ये दर्शन या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. कारण आपल्याकडे 6 प्रकारचे दर्शन आहेत ना, षडदर्शनी महिपती. म्हणून संतांचं दर्शन हे वेगळं आहे, शास्त्राचं दर्शनापेक्षा वेगळं आहे. हा, कारण ज्ञान हे लौकिक आहे, कर्म लौकिक आहे, पण भक्ती हे अलौकिक आहे. आणि भक्तीचं शास्त्र म्हणलं की हे अलौकिक शास्त्र आहे संतांचं, हे शब्द अलौकिक आहे. आणि म्हणून आशा केलं ना तर तुम्हाला आम्हाला संत भेटतील ना, आपलं तुकोबाराय सांगतायत. ज्यांच्या दर्शनानं, ज्यांच्या ज्ञानानं, ज्यांच्या विचारानं, ज्यांनी दाखवलेल्या रस्त्यानं आम्ही जेव्हा जातो ना, कुठंच आम्हाला गुंता पडत नाही. नक्कीच आम्ही त्या परम अशा सत्य वस्तूला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास तुकोबारांनी तुम्हाला आम्हाला दिलाय. ते दर्शन झालं ना त्या साधूचं,
त्या ज्ञानाचं दर्शन झालं, त्यांच्या दृश्यानं, त्यांच्या डोळ्यानं आम्ही पाहायचंय. आमच्या डोळ्यानं पाहायचं नाही, त्यांच्या डोळ्यानं पाहायचंय. किंबहुना आपले डोळे त्यांना देऊन टाकायचे, म्हणायचे या डोळ्याचं काय करावं, काही दिसतच नाही. मग हे डोळे तुम्ही घेऊन टाका, याला काय करायचंय बघा, आणि याच्यातून मला ते दिसलं पाहिजे. नाहीतर हे डोळेच फोडून टाका त्या बिल्वमंगळास. नको आम्हाला डोळेच. हा, म्हणून असा निश्चय ज्या दिवशी झाला त्यावेळेस सच्चित आनंद रूप, नित्य आनंद रूप असणारे जे आहेत ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाहीत. अहो, त्यांचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष मोक्षाची प्राप्ती आहे. जे का सच्चिदानंदी नित्य आनंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ वंदुरे. अरे, मोक्ष देणारे काही तीर्थ आहेत, त्या तीर्थांना सुद्धा तीर्थत्व देणारे हे महात्मे आहेत. कारण हे जगातले जे तीर्थ आहेत ते भौम तीर्थ आहेत, पृथ्वीवरले जड तीर्थ आहेत. त्यांचं सामर्थ्य फक्त पाप खलास करण्याचं सामर्थ्य आहे, पाप संपवण्याचं सामर्थ्य आहे. परंतु पाप वासना तशीच राहते, माणूस तसाच घेऊन येतो. हो, बीज घेऊन आल्याने सोयाबीन तिकडे घाले, 2 पोते घरी ठुले, पुन्हा आणि शेतात पेराय तयार. तसं तो मनुष्याच्या ठिकाणी ती वासना तशीच राहते शिल्लक. परंतु जे चित्तीर्थ म्हणतो ते संत आहेत, ते पाप तर जातंय, परंतु पाप वासना सुद्धा नाहीशी होते. म्हणजे आपणासारखे कळीत तात्काळ, आपणासारखे करीती तात्काळ. म्हणून हे मोक्षाला सुद्धा मोक्षत्व प्रदान करणारी मंडळी आम्हाला कशी भेटेल तर तुकोबारा म्हणतात आयशी आशयन. किती विश्वास आहे सांगा, दुसरा अभंग बघायची आवश्यकता नाही. काय करावं लागेल, काय पात्रता आहे माझ्या अंगी, काय यावी लागेल, तुकोबाराय म्हणतात पुढं, भाव सर्व कारण मूळ बंधुगडे. आपल्याकडे काय आहे तर फक्त भाव आहे. सगळ्याकडे भाव आहे. तुम्ही म्हणाल कोणता, सोयाबीनचा का कापसाचा, कशा, तो भाव नाही. काही विनोद झाला हा, फक्त माणसं कधी कधी थोड्याशा विनोदानं जागृती येते म्हणून. संगीत हे त्याच्या अनुकूलतेसाठी मध्ये मध्ये आहे. आणि हे भाव काय आहे, आता भावाची ओळख करण्यासाठी लय गरजेचं आहे बघा. भाव म्हणजे अस्तित्व. त्या इंग्रजी शब्दात सांगू का, त्याला एक्झिस्टन्स म्हणतात. मी आहे, झोपेत वाटतं म्हणजे सुषुप्तीत वाटतं, जागृतीत वाटतं, स्वप्नात वाटतं. मी नाही असं कुणाला वाटतं का? जन्मल्यापासून सांगा बरं, मी नाही असं. आता मी नाहीकडे ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी हरपलो मने भ्रमलेपणे. मी हरपलो गा, ते आता दृष्टांत त्यांनी फार सुंदर दिलाय. आपल्याला विसर पडला, मी हरपलो असं म्हणू लागला. असं कुणाला अनुभव होतोय का? नाही ना होत. मग तो स्त्री असो पुरुष असो, बरं आपणच नाही, या जगतातल्या प्रत्येक वस्तूला तसं आहे. तुम्ही म्हणाल याला सिद्ध करून दाखवा. बघा ना, एखादं कुत्रं इथं उभा राहू द्या, फक्त तुम्ही हातात काठी घेऊन उभा राहा, ती लगेच पळून जाते. त्याचं अस्तित्व आहे, त्याला वाटतं मला मारा याले, ती नाही का त्याच्याकडे ज्ञान, त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी तो सतत जागो. पण हा जीव आत्मा जीवदशेत देहदशेत असतो नेहमी. मी देह आहे, मी देहाला धरून आहे, कारण देह माया आहे, मायेचं कार्य आहे. माया दिसत नाही, कार्यरूपानं दिसत असते. हे जगत तिचं रूप आहे, म्हणून याला प्रकृती म्हणतात. आणि हीच प्रकृती ही आहे. आणि या प्रकृतीमध्ये पुरुष बी आहे. म्हणजे हे शरीर रूप आहे ना, हे दिसणारं तुमचं आमचं सगळ्यांचं, हा विठ्ठलन रुक्माई आहे. हे दिसणारं सगळं आहे, फक्त रुक्मिणी दिसते ना, विठ्ठल दिसत नाही. आणि म्हणून तर त्याचं नाव विठ्ठल आहे. विचा केला ठोबा म्हणून विठोबा. विश्वभर भरून राहिलाय पण दिसत नाही कुणाला, लपून राहतून दाखवतो कुणाला, कारण कारभारीन माऊली झाली त्याच्यामुळं मालक काही कुणाला गवसत नाहीत, काय नाही, फक्त संतांनाच गवसतात. का गवसतात? त्यांनी मायेला म्हणले होते, माय तू आमची माय आहेस का, आम्हाला त्रास, आम्हाला बापाला भेटायचंय. एवढाच अट्टहास धरला होता, शेवटपर्यंत धरला. रिद्या सिद्ध्या काय जगातलं जेवढं होतं बुद्धीत आहे सगळं, मनात आहे सगळं. कारण मनाची निर्मिती झाली भोग वासनेतून, मनाची निर्मिती झाली
भोगाच्या आकर्षणातून, आणि मग हे मनच, मनामध्ये काय काय, मनाचं जर या जगतामध्ये विज्ञानानं जर प्रगती केली आणि मनाचा जर अल्ट्रासाऊंड करता आला असता, त्या मनात काय काय दडलंय हे पाहण्यासाठी, आणि ते जर लिहून काढायचं झालं तर ही पृथ्वी सुद्धा कमी पडेल महाराज, एवढा कुटाणा आहे मध्ये मनात. कारण त्या मनाचं दर्शन झाल्यास दिसतंय ते सगळं. असं वाटतंय की या जगात दुसरा दुश्मनच नाही मनाशिवाय आम्हाला दुसरा. पण तो मन सुद्धा दुश्मन नाही, आम्ही त्याला दुश्मन बनवलंय. नाहीतर तुकोबारा म्हणतात मनू राजा देह एक देह पुरी, आणि त्याची आम्हावर कृपा झाली म्हणून आम्ही इथं परमार्थाला आलो. तो दुष्ट नाही, आम्ही त्याला बनवलं दुष्ट. मुलं चांगली असतात हो, त्याचा खूप लाड झाला की मग एकदा वयात आले की बापाच्या खिशात बी पैसे ठुत नाहीत, बँकेत बी ठुत नाहीत, घरात बी ठुत नाहीत, शेत बी ठुत नाहीत, आपलेच लेकरं. पण त्याला शिस्त जर असेल तर ती लेकरं उद्या लोक म्हणतात कुणाचा मुलगा आहे हो, एवढा सुंदर आहे, काय विचार आहे, काय वागतो, तोच मुलगा आहे, फक्त आपल्याकडून दुर्लक्षित झालेला आहे. तसं हे मन आहे. हा, मन वाईट नाही. अहो काम क्रोध लोभ हे सुद्धा वाईट नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज नॅरच सांगाला, हे असंच आहे, हे वस्तुस्थिती आहे, खरं आहे. अहो क्रोध वाईट असतं आहे म्हणून जमदाग्नीनं त्यागून टाकला. पण परशुराम म्हणले त्यागून मेळ लागत नाही, त्याचा वापर व्यवस्थित करावा लागतो म्हणून त्यांनी धारण केला. म्हणून सहस्त्र भाऊ, कारण सगळ्या धनुर्धारामध्ये श्रेष्ठ धनुर्धारी आहे, त्याचे तेवढे 20 हात ताट ताट तोडून टाकले. कशामुळं? परशुरामानं नाही, त्या क्रोधानं. क्रोध मर्यादित असेल तो धर्माचं कार्य करतो, काम मर्यादित असेल तो धर्माचं कार्य करतो, पुरुषार्थ ठरतो. हो, अर्थ दाम मर्यादित असेल, मर्यादेला धरून असेल तर पुरुषार्थ आहे ना, तो या जगाचं कार्य करतो. म्हणून सगळ्या गोष्टी जोपर्यंत मर्यादेत आहेत, आणि मर्यादेत ठेवण्यासाठी स्वातंत्र्य, समज, सामुग्री, सामर्थ्य, स्वातंत्र्य सगळं देऊन स्वाधीनता देवानं पाठवलेलं आहे. काहीच द्यायचं ठेवलं नाही, त्यानं काहीच देवायचं ठेवलं नाही. कारण देहभाव जेथे विरे ते साधन दिले पुरे का अपुरे? पुरे दिले ना. हा, म्हणून पुरे दिले. कुणा दिले? बापर खुमा देवी बरे विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे. दुसरं कोण देणार आहे महाराज? दुसरं कोणीच नाही ना. हा, दुसरं नाही. आणि म्हणून अशा परमात्म्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, दर्शन करून देणारे अनुभवी संत आमच्या जीवनात यायचा असेल तर आमचा भाव आम्हाला कळायला पाहिजे. हा भाव आम्ही कुठे लावलाय? आधी पहिल्यांदा आपल्या भावाचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे. हा, म्हणून संत ज्ञानोबराय म्हणतात, आहे मी कोण, करावा विचार. या मी 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 म्हणून आम्ही जी नेहमी बरळत राहतो ना, त्या मीच विज्ञान आम्हाला झालं पाहिजे. मी आम्हाला काय म्हणून आम्ही धारणा केली आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. कारण तू जर कळाला नाही तर वेगळ्याच त्याला मान्यता आहे. मीला आपण काहीतरी मानतो, मगाशी बोलून झालेलं आहे. मीला काहीतरी मानतो, मी पुरुष मानतो, मी कोणीतरी लोकांच्या नजरेतून आपल्या मीला मानतो, आपल्या नजरेतून आपल्याला पाहिलं नाही आपण कधी. ते नाथ बाबा तुकोबराय आदी सर्व संत म्हणतात, अगोदर मीच विज्ञान झालं पाहिजे, मी कोण आहे कळालं पाहिजे. हा, आणि हे कधीपर्यंत कळतं? जोरी देह आहे तोरी साधन करून ते ज्ञान सिद्ध करा. अरे दीप गेल्या पाठी कैसाजी प्रकाश, झाका झाकी त्यास कासियाची. पुन्हा झाकून उपयोग नाही. नंतर तर करायला भरपूर आहे कर्मकांड, ती एक मनाची समाधानाची अवस्था आहे. पण ज्याचं हित कुणाच्या हातात? त्याचे हाती. प्रत्येक ज्याचं त्याचं हित ज्याच्या त्याच्या हातात आहे. म्हणून आपोली आपण करा सोडवण. ज्ञानोबरायांचा प्रसिद्ध अभंग आहे, आपली आपण स्वतःची सोडवणूक करा. हा, घर बांधायचं राहिलं असेल, मुलगा बांधेल, नातू बांधेल, नाही राहिलं तर झोपडीत राहतील, पण माझा उद्धार दुसरा कुणी करणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुले करी. आपल्याच हातानं दिला आणि झालं माझं गयावर्जन, आणि फिटलं पित्राचं ऋण माझ्याकडलं. आता जे जर देणं घेणं होतं ते संपवून टाकलं याच देहामध्ये. हे करता येतं. म्हणून त्याला काय कारण आहे? भाव, सर्व कारण, मूळ बंधू. हा,
आणि म्हणून त्या भावामध्ये, आता भावाचं दर्शन काय, भाव काय आहे? भाव हा परमात्मा आहे. जैसा भाव तैसा देव. आपण जसं त्याला मानू तसं तर होतं. आणि ती मानण्याची सामर्थ्य, अहो त्याचं नाव आहे भाव. महाराज, आम्ही काय मानतो, दुसऱ्याच्या नजरेनं काय मानतो याला महत्व नाही. मी स्वतःला काय मानतो, आणि जर मानत असेल तर काय म्हणून मानत आहे. आणि जी मान्यता आपण आपल्याला स्वतःलाच समजून घ्यायची आहे, समजून सांगायचं आहे की जे मानतोय ते खरं आहे का. एकांतात बसावं ना आपल्याला प्रश्न विचारावा हा, की लोक म्हणतात महाराज म्हणून मला या देहाला, खरंच महाराज काय आहे? त्याचा अर्थ आहे महान असं राज ज्याला उलगडलं त्याचं नाव महाराज आहे. महान राज म्हणजे कोणतं आहे? अहो ज्या कुणालाच हे दिसत नाही ते परमात्मा सगळीकडे लबालब भरून आहे, त्या दृष्टीला दिसतो. ते त्या डोळ्यापासून पुढे जातच नाही इकडं तिकडं. ते महान गुह्य गोष्ट आहे. गुह्यतमम असा शब्द येतो विशेषणाच्या रूपात. म्हणून भाव सर्व कारण मूळ बंधू. म्हणून सदा समबुद्धी, ही जी बुद्धी आहे ना, ही आपल्याला सहाय्य करून घ्यायची असेल तर हिचं ऐकायचं नाही, फार तिचा वापर करायचा आहे. मनाचा ऐकायचं नाही, मनाचा वापर करायचा आहे. चित्ताचं ऐकायचं नाही, चित्ताचा वापर करायचा आहे. आणि मी नव्हे याचं विज्ञान समजून घ्यायचंय, त्याचं नाव अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार. जीवाचा जर कोण शत्रू असेल पहिला तर अंतकरण वृत्ती आहे. ही धारणा आहे. या वृत्तीमध्ये एक प्रकारची धारणा बसलेली आहे. पहिली आहे जीवदशा, मी आमकाय. प्रत्येक देहात गेला की तशा प्रकारचाच अनुभव घेत असतो. पण त्याला मानण्यासाठी जे सामर्थ्य त्याचं नाव भाव आहे. आता हे फार सूक्ष्म आहे, पण साधू संतांच्या कृपेने ते शब्द आहेत आपल्या वाचण्यात, बोलण्यात, उच्चारण्यात, म्हणून ते वापरता येतात. नाही सांगता येत महाराज कुणाला. हा, जसं पाण्यामध्ये एखाद्यानं उडी मारावी, 10 परस पाण्यामध्ये एखादी वस्तू पडल्यानंतर सापडल्याबरोबर जसं वरच्या माणसांना सांगता येत नाही, वेदांतामध्ये शास्त्रकार सांगतात की 10 परस पाण्यामध्ये पडलेली एखादी मौल्यवान वस्तू पोहणारा तरबेज बुडला आणि ती वस्तू हातात सापडवली, आणि वरच्याला सांगायचंय कडेवर बसलेल्या, सांगता येईल का त्या क्षणी? नाही सांगता येत. तशी अवस्था आहे, हे नाही बोलता येत. आणि म्हणून त्या अवस्थेतून जेव्हा बाहेर उत्थान होईल, कळेल, त्यावेळेस तो सांगतो. म्हणून एकदा त्या अवस्थेत गेलं की पुन्हा महागारी येता येत नाही. पण संत कृपा करतात आणि कल्पित भेद निर्माण करतात आणि पुन्हा बोलता येतं. हे आपण मगाशी बोलून गेलो. म्हणून सदा समबुद्धी आणि नास्तिक्य, हाचा ही जी आहे नास्तिक्य, हे हा भेद आहे. नास्तिक्य काय? ना अस्ति, म्हणजे ती वस्तू नाही, अशा प्रकारची एक धारणा आहे. मला सांगा, तुकोबारांनी एवढं सांगितलंय, तुकोबारा आहेत की कुणाचीच अडचण नसेल मला वाटते. तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व धर्माचे सिद्धांत तुमच्या आमच्यासाठी सांभाळले, संसाराची राख रांगोळी केली. एवढा इतिहास नुसता सांगून नाही, आता वैराग्याच्या गोष्टी बोलायच्या आणि पुन्हा मायेचं आकर्षण हृदयात घेऊन जायचं. कुणाला चकली आहे सांगा ना, कुणाला फसवणं आहे, हे आपल्याच ठिकाणी आपल्याला. आणि हे फसवतो कोण? अंतकरणवृत्ती. अंतकरणवृत्ती दुसरं कोणी फसवत नाही, हे बुद्धीच आहे, हे मनच आहे. आणि म्हणून यांना निवांत बसून संवाद करावा लागतो. तुकोबारांनी केला. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. कारण सुरुवातीला मन आपलं ऐकत नाही. मन सांगता एवढ्या लोकांनी असं केलं, तुझं काय? अरे बाबा काही करू जा, पण तू माझ्याशी नादाला लागून मला तुझ्याच काही घेणं नाही. आणि म्हणून तुम्हाला आधी मनाशी संवाद करावा लागेल, बुद्धीशी संवाद करायला सर्व साधू संतांनी केलंय. म्हणून अगोदर हे अनुकूल झाले पाहिजेत. आणि हे अनुकूल झाल्यानंतर आपल्या स्वभावाचा भाव होतो आणि अभावाचा अभाव होतो. आपल्या अभावाचा अभाव होतो. आणि एकदा आपला भाव निर्माण झाला, पुन्हा कुठंच जावं लागत नाही. आपला भाव म्हणजे आपला परमात्मा आहे, दुसरं कोणीच नाही. आपलं अस्तित्व परमात्मा आहे. हो. आणि म्हणून संतांनी खुणा सांगितली, तैसा हृदया माझी राम. तसा हृदयात सगळ्यांच्या राम आहे.
सर्व सुखाचा आरामू. पण भ्रांताशी कामू विषयावरी जो भ्रांत झाला, चित्तवृत्तीमध्ये ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, ज्याचं मन स्थिर झालं अंतःकरणवृत्तीत, तो जगातल्या सर्व मायेचा अनुभव घेतो. पुरुष हा प्रकृती स्थितोही भुंजते प्रकृती ज्ञान गुन्हा. कारण गुणसंगोष, त्याच्या संगतीत गेलं की तसं सगळं, पिठाच्या गिरणीत गेलं पांढरं होऊन येते, कोळशाच्या खाणीत गेलं काळं होऊन येते, त्याला सांगावं लागेल, इकडे इकडे धक्का बसतोच. आणि म्हणून सांगितलं बाबा हे यांचं ऐकू नका, नास्तिकता टाकून द्या. तो आहे तो सारखा पाहतो, हे मन पाहत नाही, मनासहित मला पाहतो तो, आणि तो पाहतो असल्यामुळं तो अस्ती, तो आहे, आणि म्हणून त्याच्या असण्यानं माझं असणं आहे. तो आहे म्हणून मी आहे. कोणी म्हणलं ना देव कुठं आहे, अरे तो आहे म्हणून तू आहेस. आणि मी तर कुतूहलानं म्हणतो, बरेचसे शिकलेली मंडळी मला म्हणतात, महाराज काही बी सांगू नका, एवढे मोठमोठे महाराजाचं असं झालं आणि सांगा देव कुठं आहे. मी हसत असतो, मी न म्हणत असतो, बाबा काय सांगू तुला, देवच मला विचारायला देव कुठं आहे म्हणून, मी त्या देवाला काय सांगू, तूच देव आहेस ना, मग तुला मी काय सांगणार. म्हणून या जगामध्ये माझं नेहमी एक वाक्य असतं, उद्धार जगाचा होत नाही, जगत नाहीच ना, जगदीश आहे. उद्धार फक्त आपला स्वतःचा होतो. हा, उद्धार एकटा स्वतःचा. जगात उद्धार, दुसऱ्याचा उद्धार करायचं कारणच नाही ना. दुसरे सगळे देव रूप आहेत ना, सगळे भगवंत रूप आहेत, अवघी देवाचीच रूपे आहेत ना, देवच आहे सगळा. मग त्यांचा उद्धार मी करणारा कोण. हा, मला इथं पाठवलंय माझ्या स्वतःच्या उद्धारासाठी, आणि म्हणून ही सामुग्री माझ्या केवळ उद्धारासाठी. मी बोलतोय, मी चालतो, मी सगळं त्याच्यासाठीच करतो आहे. अशा प्रकारची समबुद्धी जोपर्यंत आमच्या ठिकाणी स्थिर होत नाही, आणि बुद्धी म्हणजे त्या बुद्धीचा भाव, आणि म्हणून त्याला कारण सांगितले सर्व बंधाला आणि मुक्ताला. मगाशी बोलून झालं, बंधाय विषया संगो आणि मुक्ताय निर्विषय मना. हा, कारण सगळ्यात चंचल वस्तू आहे जगात, एवढी चंचल जगात कोणतीच नाही. नंबर 1 ची सांगितले, मनो मधु करो मे गो माने नो मदनो मरुत मा मदो मर कुटो मत सोई इति दश चंचल. हा मन सगळ्यात नंबर 1 ला आले. म्हणून ती काही साधन नाही, त्याला भजनानं आनंद देऊन 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 एकदा भजनाचा आनंद ग्रहण करायची त्याला सवय लागली रे लागली. ते कुठंच जात नाही, पुन्हा बालुशाही मागत नाही ना, लाडू मागत नाही ना, काहीच नाही. ते म्हणते भजन कर, बस मला तिथंच आनंद येतो. हा, त्या मनाला एवढा आनंद आला पाहिजे. तुकोबारायांनी तेच केलं, एकांतात जावं, त्या माळावर बसावं आणि भजन करावं. त्यानं म्हणावं चल आखी तिकडे गावात. ते म्हणायचं तू आज जोपर्यंत मानित नाहीस या भजनाचा आनंद, तोपर्यंत तुला तिकडं नाही, इथंच बसावं लागेल. उपाशी बस, तहान घे, काय घ्यायचंय ते घे, आणि एकदा आनंदी तू उडी टाकलास की मग कुठे बी जाऊ आपण. अशा प्रकारे तोपर्यंत त्याला कोंडून धरलं. आणि मग तुकोबाराय म्हणतात, भाव सर्व कारण मूळ बंधू. म्हणून हा भाव जागृत होत असतो, अनुभवला येतो, आणि त्या दिवशी बुद्धी सुद्धा सम होते. कारण परमात्मा सम आहे. आधी उत्तर दिले ना नाथांनी, ब्रह्म सर्वगत सम जिथ आणू नाही विषम. हे अविषम आहे, पण आम्ही नेहमी विषमात राहतो. म्हणून अनुभव आपला काय कशाचा आहे, अभावाचा आहे. आणि त्या अभावाची पूर्ती करण्यासाठी जीव हा झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच्यामध्ये आनंदाची पूर्ती करण्यासाठी वस्तूमध्ये टाकत असतो मायावी. अहो महाराज संत म्हणतात, अरे विषय सेवने कोण तृप्त झाला, इंधनेने मला अग्नी कोठे टाकायचं बंद कर. आनंद रूप तुझं स्वरूपच आहे, तुझ्या जवळच आहे. आणि म्हणून भूतकृपा मोडी द्वेष कंदू. दुसऱ्यांना वेगळं पाहणं, देवाशिवाय वेगळं पाहणं, हा वेगळा आहे, देव वेगळा आहे, हा वेगळा आहे, ही वेगळी आहे. अशा प्रकारची जी द्वेषात्मक बुद्धी, भेद बुद्धी आहे, ती दूर कर. जे जे दिशे ते ते हरे रूप, बस अशी बुद्धी कर. शत्रू मित्र पुत्र सम करी बंधू. बरं ही दृष्टीनं बरं का, वागत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यवहार सत्यत वागा, पण डोक्यात मात्र पक्क ही घडी करून ठेवा की त्याच्यापासून दुसरा कोणीच नाही. नान्यत किंचित यत्किंचित आहे. कारण सदैव इदम अग्रे आसीत एकमेवा अद्वितीयम. अद्वितीयम द्वितीयम नास्ती. एकच आहे, दुसरा नाही. हो, दुसरा नाही. मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई. याचा अर्थ काय,
दुसरा माझा कुणी नाही कृष्णच एक असा अर्थ सर्वसामान्य अर्थ आहे. अरे या जगात त्याच्याशिवाय दुसरा कुणी नाही म्हणून सगळा कृष्णच आहे माझा. दुसरं नाहीच ना, मी दुसरं नको म्हणणार कोण? हा सगळा दुसरा कोणीच नाही, तोच आहे. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु. म्हणून हे जगत हा कृष्ण आहे, तो वंदे आहे. हे दर्शन आहे संतांचे. महाराज मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, आपोआप होतात ही दृष्टी झाली की. कारण हे अंतकरणच आहे ना. आपण अंतकरणावर बरेच वेळ गेला. रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. कुणाचं रूप? त्याचंच. हे रूप अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी, बाप रखुमा देवीवर उखून बाण. नाथबाबा ज्ञानोबा राय सगळ्यांचा तो अनुभव कुणाचाही विचारा ना, तो एकच अनुभव आहे. जोपर्यंत हा गाठीला अनुभव येणार नाही तोपर्यंत सगळं आपल्याला तो परमात्मा त्याचा अनुभव होणार नाही. लघुत्व सर्व भावी अंगीकारी, मी करू नको. लघुत्व लहानपणा असू दे. सांडी मांडी मितूपणाशी करी रे का. मनातलं सगळं मितूपण घालून दे. अर्थ काम चाड नाही चित्ता, हे मायावी वस्तू आहेत. हे अंतकरणावरच मगाशी झालाय विषय. कारण मन बुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये काय काय राहतंय तर हे सगळं घर खाल्लं राहतंय. लघुत्व सर्व भावी अंगीकारी, याच्यातलं मोठे पण राहतंय म्हणून लघुत्व अंगीकारी. त्याला सतत वाटतंय सगळ्याचा मालक मीच व्हावं म्हणून प्रत्येक माणूस काम सांगतो. काम करणारी माणसं कमी असतात. प्रत्येकाला वाटतं सेवा घ्यावी, सेवा करूच नाही. प्रत्येकाची वृत्तीच अशी होते. कारण त्याचं कारण आहे अंतकरण वृत्तीमध्ये मोठेपणा बसलेला. म्हणून ते टाकून द्या. लघुत्व सर्व भावी स्वीकारी अंगीकारी, सांडी मांडी मी तू पण ऐशी थोरी रे. अरे मी आणि तुझं टाकून दे. सगळं परमात्मा रूपानं, परमात्म्यानं आनंदासाठी दिले. तो आनंद रूप आहे. तुझं स्वरूप ही आनंद आहे आणि सदा आनंदच आहे. आनंदाचं कधीच कमतरता नाही. मग दुःख कुठून आलं? तू निर्माण केलास कोश कीटकाची ये परी. वरते अर्ध काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. अरे मान आपण मान हे सगळं मोहिक आहे, माईक आहे. कशाचा मान? शरीराचा मान. अरे हे तर मलमूत्र बनणारी वस्तू आहे ना. याला चांगला प्रसाद खाऊ घाला, लगेच 2 मिनिटात त्याची विष्ठा होते. पवित्र जेल द्या, पाणी पिलं चांगलं की त्याचीच हे होतं, मूत्र होतं यार. मग ह्या शरीरातून काय अपेक्षा? याच्यातून फक्त भजनाची अपेक्षा करायची आहे. याच्यातून फक्त त्या परमतत्वाला जाणून घेण्याची अपेक्षा करायची आहे. कारण हे सामर्थ्य आहे याच्यामध्ये भावाचं सामर्थ्य आहे. आणि हा भाव जेव्हा प्रगट होतो, अनुभवाला येतो आणि तो भाव आनंदरूप असलेल्या परमात्म्याशी एकरूप होतो. त्या भावाचं दर्शन ते आनंदरूप झालेले साधुसंत आम्हाला करून देतात. फक्त त्याला प्रतिबंध येणाऱ्या वस्तू बाजूला सारा, असं तुकोबारांचा आग्रह आहे. माना महान मोह माया मिथ्या, मान अपमान वरते समाधानी जाणवणी नेनता. मग अशी बोलणं झालं. जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत नेणीव काय करेल? जाणीवेनं काय होतं? मला कळालं. काय कळालं? कळण्याची वृत्ती अंतकरणच आहे बरं का. बुद्धीचंच काम आहे कळवून घेणं. आणि बुद्धीनं कधी देव कळत नसतो. आपण स्वतःचा भावही कळत नाही. सगळे शास्त्र बुद्धीपर्यंतच आहेत, मनापर्यंत आहेत. पण ह्याचं काहीच काम नाही तिकडं. कसं करताव सांगा? हे सगळं बाजूला सारल्याशिवाय त्याची भेट होत नाही. कारण ह्याच्याद्वारे भेटत असता तर तो देव बारका झाला असता आणि हे शास्त्र मोठे झाले असते. असला पंचायत आहे. कारण हे विनियोगाचं साधनच नाही. हे सगळं करायचे कशासाठी? आमची अंतकरण वृत्ती शुद्ध करण्यासाठी. योगिन कर्म कुर्वंती कशासाठी? केवळ आत्मशुद्ध आहे. केवळ आत्मशुद्धीसाठीच आहे सगळे. भजन कशासाठी? भजन सुरुवातीला कर्मच आहे एक प्रकारचं. पण ते करून करून एकदम मलम झाला की मग आनंद यायला लागतो. मग ती निघून जातं मग एकच राहतो. गाणाराही तोच आणि ज्याच्यासाठी गायलं जातं तोच आणि मग आनंद बी घेणारा तोच. अशी त्याची एक परम आनंदाची अवस्था होऊन जाते. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. बघा पैसा कुणालाच अडचणीत आणत नाही. बाहेरल्या वस्तू ती मध्ये गेले की अडचणीत येतात. म्हणून सांगतात की समुद्रात नाव बरी किंवा पाण्यात नाव बरी, नावेत पाणी आलं की नाव बुडते. म्हणजे आपल्यात संसार आला की घोटाळा होतो. संसार बाहेर कितीही असू द्या वो, राजा जनकासारखा जरी असला तरी चालेल. जड भरतासारखी आपल्याकडे काय म्हणून आपल्याला आसक्ती होईल सांगा की? आपल्याकडे काय आहे? मोडकी बाज तितको बरं वर्णन करतात तसं.
आपल्याकडे काहीच नाही. मग त्याची जी आसक्ती आहे ती आपल्याला घेऊन पडत असते. आणि ती बाहेरला संसार कोणी काही करत नाहीत. बायको काही करत नाही, लेकरं काही करत. तुकोबाराने ते सगळे सांगितलंय. नाहीतर बऱ्याच माणसाला वाटतं संसार आम्हाला बुडवून घेतो, झालं संन्यास झाला असतं. अरे कुठेही घ्या, जोपर्यंत तुझ्या अंतकरणातला संसार दूर होत नाही तोपर्यंत तुला काहीच गवसत नाही. हा. आणि म्हणून अर्थ काम चाड नाही चिता, माना मान मोह माया मिथ्या. सगळं हे माईक आहे. म्हणून वर्ते समाधानी. आता समाधान आणि समाधी हे सम या उपसर्गानं निर्माण झालेले दोन शब्द आहेत. तिथं सम आहे कारण ब्रह्म सर्वगत सम. समाधान भजनात आहे आणि योगाच्या मध्ये समाधी आहे. पण समाधीमध्ये उत्थान आहे, समाधानात नेघ हे उतार चढतेच आहे. म्हणून हे अनंत आनंद आहे आणि तिकडं अखंड आनंद आहे. मानामान मोहमाया मिथ्या वर्ते समाधानी जाणूनी नेनता. कळालं हे सगळं. आता सांगायचंय कुणाला काहीच नाही. हे मुरवायचं आहे अंतकरणात. अंतकरण वृत्ती मुरवायची आहे. कारण मन मुरे मग जे उरे तो चितू. चित्त मुरे, बुद्धी मुरे. मन मुरे म्हणजे त्याच्याबरोबर सगळ्याचेच नाव आले कारण त्याचं एक प्रतिनिधित्व घेतलेलं असतं. वर्ते समाधान जाणूनी निनता, साधू भेटी देती तया अवचिता. हे मधला मलम झाला की कोणी ना कोणी कुठं तर दत्त म्हणून उभा राहतो. कारण त्याला कमीच नाही ना, कुणाला बी तयार करतो. हा, कुणालाही तयार करतो. काय आहे, परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आहे. मग जवळ असलेल्या पटकन माणसामध्येच तयार करतो, त्याला भेट देतो. त्या माणसालाच कळत नाही मी यांना काय बोललो, कारण त्या समोरच्यासाठी हे आहे. गाईचं दूध गाईसाठी नाही, वासरासाठी आहे. तसं भगवान अनन्य भक्ताची चित्तवृत्ती ग्रहण करतो आणि तिथं झाडातून दगडातून जी जी वस्तू आहे त्याच्यातून प्रकट होतो, त्याला अनुभव देतो. त्याला द्यायची गरज नाही. बऱ्याच माणसाला मूर्तीतून होतो, वृक्षातून होतो, मातीतून होतो, लाकडातून होतो, कशातून. आमच्या प्रल्हादाला कुठून झाला, कुठेही आहे ना तो. म्हणून फक्त आपला भाव आहे जो कारण आहे मूळ बंधाला. म्हणून भाव शुद्ध झाला पाहिजे. मनी दृढ धरी विश्वास. आता एवढं बोललो ना मी, तुकोबारा म्हणतात, कारण हे एम्प्लिफायर आहे, लक्षात घ्या, कॅसेट त्याचं वाजाले. हो, आणि म्हणून एवढं जे बोललो त्याच्यावर दृढ विश्वास धर, अविश्वास करू नको. हे माझं बोलणं नाही. मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास. घर टाकून द्यावं लागत नाही, बायको सोडून द्यावं लागत नाही, नसली तर करायची गरज नाही. जशा अवस्थेत आहे तसाच राहा. नाही सांडी मांडीचा सायास. सांडायचाही सायास नाही, मांडायचाही सायास नाही. हो, फक्त कशाचा सायास आहे? भाव अनुभवाचा सायास करी, भजन अनुभवाचा सायास करी, त्याच्या भेटीचा सायास करी. मग साधू दर्शन नित्य काळ द्यास. त्याला दररोज, अहो काय सांगता, ये नजरेच्या आड एक क्षणभर बी होत नाही ते. मग साधू दर्शन नित्य काळ त्यास. तुका म्हणे जो विठला जाणीवेस. फक्त आपल्यास जी धारणा आहेत ना, मान्यता जे आहेत ना, साध्या शब्दामध्ये, त्या मान्यता सोडून द्या आजपासून. आणि उद्यापासून आता रोज तुम्हाला अमृत मिळते. आळंदीवरून, पंढरीवरून, कुठून कुठून आले सगळे. आणि आपलं काय, आता जसं असेल तसं तुम्ही गोड करून घेतलं, बसलं, ध्यान दिलं म्हणून काहीतरी बोलायचा प्रयत्न. गुरुवर्य महाराज समोर आहेत, पण काय आता आपण काय चुकीचं बोललो, काय बरोबर त्यांनाच माहीत. चुकलं तेवढं माझं, बरोबर ते सगळे साधू संतांचं आहे. म्हणून एकदा अभंगाचा उच्चार करतो आणि माझा संकल्पित वेळ संपलेला आहे. ऐसी आणि भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सचिदानंद नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधू रे. भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूत कृपा मुडी द्वेष कंदू, शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तू पण ऐशी थोरी रे. अर्थ काम चाडत नाही चित्ता, माना मान मोहमाया मिथ्या. वर्ते समाधानी जाणोनी नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. भाव सर्व कारण मूळ बंधू, मनी दृढ हरी विश्वास. नाही सांडी मांडीचा सायास, साधू दर्शन नित्य काळ त्यास. तुका म्हणे जो विठला जाणीवे सगा.
भाव सर्व कारण मूळ बंधू सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू भूतकृपा मुडी द्वेष कंदू शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. या ठिकाणी 2 मिनिट घेतो. एक मिनिट. हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सर्वांचंच पुण्य आहे, सर्वांचं भाग्य आहे. कारण आमचे काकाजी म्हणजे पुण्यपुरुष आहेत. कारण एखाद्या पुण्यवानाच्या कृपेनं हे अमृत तुमच्यापर्यंत आले, ते निमित्त आहेत. त्यांचं जीवन तर आनंदाचं झालं. कारण एकाच्या कैवारे हे सगळ्यांचा आनंद आहे. आणि म्हणून हे आनंद ज्यांच्यामुळं मिळाला त्यांच्या त्या प्रतिभेला, त्यांच्या दिवंगत अशा त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन घालतो. त्यांच्या चरणी माझं हे वाक्पुष्प समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. नारायण.